उन्हाळा आला की लिंबू महाग होते. त्यामुळे लिंबू सरबत बनवणं परवडत नाही. म्हणून आज आपण इथे कैरीपासून एक मस्त असा थंडगार पदार्थ इथे पाहणार आहोत. कैरीसुद्धा पोटाला मस्त थंडावा देते. त्यामुळे कैरीचे पदार्थ किंवा सरबताचे पदार्थ उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे. चला तर मग आज आपण शिल्पास कुकरीमध्ये उन्हाळा स्पेशल कैरीचे पन्हे इथे बनवणार आहोत. जे अगदी 5 मिनिटात बनवू शकतो व आपण महिनाभर फ्रीजमध्ये हे सुद्धा ठेवून वापरू शकतो. आणि पटकन होणारे हे कैरीचे पन्हे आज आपण इथे पाहणार आहोत. जर घरी तुमच्या पाहुणे आले असतील तर हे सरबत 2 मिनिटात तुम्ही बनवू शकता. चला तर रेसिपी सुरू करूया. तर इथे मी 2 कैरी घेतलेले आहेत. कैरी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यावरचा जो चीक आहे तो आपल्याला सर्व काढून टाकायचा आहे व कुकरमध्ये आपण हे कैरी उकडून घेणार आहोत. जर तुम्हाला हवे असेल तर कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे उकडून घेऊ शकता. व आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे झाकण लावून आपण मध्यम गॅसवर ठेवून याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. इथे आपल्याला फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. संपूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतर आपण याचे झाकण काढायचे. हे पहा, संपूर्ण हे थंड झालेले आहे. गरम असतानाच याच्यावरचे जे साल आहे किंवा कवर आहे ते काढायचे आहे. आणि कैरी उकडल्यानंतर अशा प्रकारचे पिवळसर दिसते. कैरीचा साल गरम असताना काढले तर सोपे जाते आणि ती लवकर थंड होते. अशा प्रकारचे आपण काढून घ्यायचे आहे. म्हणजे या कैरीचा पटकन थंड होते व आपल्याला त्याचा पल्प जो आहे तो लवकर काढता येतो. आणि हे थंड होण्यासाठी 15 मिनिटे ठेवूया. त्यानंतर इथे एक बाउल घ्यायचा आहे. एक चाळणी त्याच्यावर ठेवायची व त्या चाळणीमध्ये हे कैरी असे मस्त अशी घासून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे जो आपला कैरीचा जो पल्प आहे तो एकदम मऊसूत तयार होतो. अजिबात गुठळ्या राहत नाहीत. कैरीची कोय कडक असली पाहिजे. जर ती सॉफ्ट असेल कैरी किंवा त्याच्यात जो मधला जो बी असते किंवा त्याला बरेच जण बिबा असे म्हणतात, ते कैरीसोबत मध्ये त्या पल्पसोबत किसल्या जाते. त्यामुळेही आपल्याला चाळणीमध्ये अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे. आणि शक्यतो कैरी थोडी कडकच असावी. त्यामुळे त्याचा जो पल्प आहे तो मस्त छान निघतो. हे पहा किती मस्त असा एकदम मऊसूत आपला पल्प इथे तयार झालेला आहे. छान कोय आपल्याला अशा प्रकारे मस्त घासून त्या चाळणीला घासायची आहे. त्याचा पल्प आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे. तर पहा, आपला जो पल्प आहे कैरीचा मस्त मऊसूत झालेला आहे. आता हा पल्प मी एका कपाने मोजून घेणार आहे. इथे 1 कप हा पल्प त्याचा निघालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 कप कैरीचा पल्प झाला आहे तर त्याच्यामध्ये याच्यात किसलेला 1 कप गूळ घालायचा आहे. जेवढा तुमचा कैरीचा पल्प निघेल तेवढाच तुम्ही याच्यामध्ये किसलेला गूळ मोजून घालायचा आहे. छान पुसून याच्यामध्ये टाकायचा. अजिबात काही वेस्ट करायचा नाही. तर इथे मी 1 कप किसलेला गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ आता आपण या कैरीच्या पल्पमध्ये टाकणार आहोत. मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टीस्पून भाजलेला जिरा पावडर, 1 टीस्पून इलायची पावडर, अर्धा टीस्पून इथे काळी मिरी पावडर टाकलेला आहे आणि 1 टीस्पून इथे चवीपुरते आपण काळं मीठ वापरणार आहोत. याच्या काळ्या मीठच्या ऐवजी तुम्ही इथे पांढरं मीठ सुद्धा वापरू शकता आपल्या आवडीनुसार. व आता याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. हे कैरीचा पल्प व गूळ आणि हे मसाले आपल्याला छान एकजीव झाले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण याचा रंग आणि चव थोडेसे बदलते. आता हे सर्व आपण 15 मिनिटे झाकून ठेवणार आहोत.
कारण याचा जो गूळ आहे तो मस्त याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. 15 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. नंतर आपण हे शरबत करायला घेऊया. तो आधी आपण हे जे पल्प आपला झालेला आहे कैरीचा तो एका काचेच्या भरणीमध्ये आपण भरून ठेवूया व फ्रीज मध्ये हे ठेवलात तर तुम्ही 1 महिना मस्त टिकतो. जर पाहुणे आले असतील तर अगदी 2 मिनिटात याला हा मस्त थंडगारपणा तयार करून तुम्ही देऊ शकता. आता हे पल्प जे आहे आपला तयार झाले आहे. आता कैरीचे पन्हे कसे बनवायचे ते पहा. एका ग्लासमध्ये 2 ते 3 टेबलस्पून हा कैरीचा पल्प घ्यायचा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता व त्याच्यात आता मस्त माठातले थंडगार पाणी घालून अगदी छान एकजीव करायचे. एका चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे मस्त एकजीव करून घेऊ शकता व नंतर त्याच्यात आईस क्यूब टाकायचे. जर तुम्हाला आवडत असेल तर आईस क्यूब टाका आणि याच्यात तुम्ही पाहिजे तसे फ्लेवर देऊ शकता. जसे सब्जा भिजून घालू शकता, थोडा पुदिना क्रश करून घालू शकता. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कोणताही फ्लेवर तुम्ही देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारे हे कैरीचे पन्हे तुम्ही सर्व करू शकता. मी इथे पुदिना टाकलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे मस्त आपली ही कैरीचे पन्हे बनवून तयार झालेले आहे. तर ही होती आपली उन्हाळा स्पेशल रेसिपी. अगदी सोपी आहे व पटकन होणारी आजची ही आपली रेसिपी होती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल ही रेसिपी तर पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण उन्हाळ्याचे सर्व स्पेशल रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. असेच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.